पैठण मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त करण्यास आता सुरुवात केलेली आहे। पैठणमध्ये जल्लोषाला सुरुवात, विना परवानगी सत्ताधाऱ्यांचा या ठिकाणी हैदोस सुरू आहे असं म्हटलं जात आहे। मतमोजणी केंद्राबाहेर डीजेचा आवाज सध्या पाहायला मिळतोय, डीजेचा दणदणाट आहे। ही दृश्य आपण पाहतोय। आणखीन एक महत्त्वाची बातमी या संदर्भात, अकलूज नगरपालिकामध्ये रेश्मा अडगळे यांचा विजय झालेला आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार रेश्मा अडगळे या विजयी झालेल्या आहेत। माजी आमदार राम सातपुते यांना मोठा धक्का हा मानला जातोय। आणखीन एक महत्त्वाची बातमी, निवडणुकांच्या रणधुमाळी संगमनेरमध्ये सेवा समितीचे उमेदवार विजयी झालेले आहेत। विधानसभेत झालेली चूक संगमनेरकरांनी दुरुस्त केलेली आहे। 2025च्या झालेल्या निवडणुकीचे निकाल बाहेर येत आहेत आणि यामध्ये नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली, सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर सेवा समितीने ही निवडणूक लढवली होती आणि माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत लागलेले सगळे निकाल हे संगमनेर सेवा समितीच्या बाजूने लागलेले आहेत आणि एक प्रचंड यशाकडे आम्ही वाटचाल करत आहोत। नगराध्यक्ष सुद्धा चांगल्या मोठ्या मताधिक्याने पुढे आहेत, मैथिली तांबे, त्यामुळे आम्ही एका चांगल्या यशाकडे वाटचाल करत आहोत। माझी खात्री आहे की आम्ही निश्चितपणाने प्रचंड मताधिक्याने विजयी होऊ। आमचे बंधू महाराष्ट्राचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब, त्याप्रमाणे आमदार सत्यजित तांबे, त्याप्रमाणे माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे, डॉक्टर हर्षल तांबे, या सर्वांच्या सुंदर अशा नियोजनामुळे ही निवडणूक आपण निश्चितपणे यशाकडे आमची वाटचाल चालू आहे। आमचे बरेचसे नगरसेवक आता निवडून आलेले आहेत आणि ज्या आपल्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत डॉक्टर मैथिली तांबे, या सुद्धा त्यांची मतांची घोडदौड ही पुढे पुढे चालू आहे। निश्चित यश हे संगमनेर सेवा समितीला मिळणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।